कार्य करण्यास प्रबळ आहे. Yes, in the name of Lord Jesus, hallelujah. माझ्या बाप्पा, तू म्हणतो विश्वास ठेवशील तर देवाचा होय प्रिय बाप्पा. आज सकाळी प्रभू तुझ्या चरणाजवळ लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो बाप्पा. रिक्तांत करणार आशीर्वाद निर्णय प्रभू तुझ्या चरणाशी इथपर्यंत आम्हाला सांभाळा. आता आम्ही प्रार्थना करतो प्रभू, इथून पुढचा वेळ काळ सर्व समय तुझ्या हातात आम्ही समर्पित होतो. आज सकाळी आज नव्याने आम्हासाठी तू आमच्यासाठी जे आत्मिक अन्न राखून ठेवला प्रभू, तो वचन आज विशेष अस्थिर उपाधी आणि बाप्पा तुझ्या दासाच्या मुखाकंठाला स्पर्श त्यांच्या मुख नसून ते तुझा त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तू बोल. माझ्या पित्या त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन तुझारी पाहिलं आणि आम्हा प्रत्येकाचा आर पार छेदून जाणारा येशूच्या नावात तो वचन प्रत्येक हृदयामध्ये ग्रहण करणारा ऐकणारा कान, समजून घेणारा मन आणि ग्रहण करून त्याप्रमाणे चालण्यास आम्हाला सहाय्य करतो. ते वचन हिरावून घेणाऱ्या दुष्ट सैतानाला येशूच्या नावात नष्ट करतो, निघून जाण्याचा आज्ञा देतो. इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस, हालेलुया. सर्व आदर महिमा सर्व गौरव पित्या तुझा आहे तुला देऊ. प्रार्थना धन्य माझ्या प्रिय प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू ऐक. सर्वजण म्हणून आमेन. देवबाबाची स्तुती असो. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. डॉक्टर देवबाबा किती चांगला देव आहे याचा अनुभव आपण घेतलेला आहे. आणि जी आराधना जी उपासना आपण प्रभूला सादर केलेली आहे आणि माझी खात्री आहे की ती निश्चित रीतीने वरपर्यंत पोहोचलेली आहे आणि आशीर्वादित म्हणून ती खाली आणि ज्या उद्देशाने जे तुम्ही आपण प्रभूच्या चरणाजवळ आलेला आहोत की हा एप्रिल महिना एप्रिल महिन्याला काय नावं दिलेले. एप्रिल महिन्यात काय एप्रिल फुल केले का कोणी कोणा हसवणारा महिना आहे का, हसवा महिना. किती जण फसले, कोणी किती जणांना फसवलं. एवढंच नाही तर हा एप्रिल महिना आहे. पुष्कळशा लोकांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा महिना तो गेलेला आहे. आणि आपल्यामध्ये मंडळ कुटुंब आहे. प्रभूने त्यांच्या कुटुंबामध्ये फार मोठा आनंद हा दिलेला आहे. आणि खरा आनंद कोठे असतात तर स्तोत्रकर्ता म्हणतो की हे प्रभू तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. बाहेर रस्त्यावर किंवा एखाद्या प्रेक्षकगृहामध्ये किंवा सिनेमागृहामध्ये नाही, आपल्या घरात नाही, तर खरा आनंद हा देवाच्या सानिध्यामध्ये आहे. आणि खरा आनंद याच्यात आहे की देवाचं वचन ऐकण्याचा आणि त्याचं वाचन करण्याचा यामध्ये तो आनंद आहे. या एप्रिल महिन्याविषयी एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याचशा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अधोगतीच्या घटना घडलेल्या आहेत. वास्तविक पाहता ह्या महिन्यामध्ये आपली जी काही सहभागिता आहे, जी काही ख्रिस्ती सहभागिता आहे ती पाहिजे होती तशी ती सहभागिता मिळाली नाही. ह्या महिन्यामध्ये गुरुवारची सभा, बुधवारची भजनाची सभा, शुक्रवारी स्त्रियांची सभा,
त्याला जेवढा पाहिजे तेवढा प्रतिसाद या एप्रिल महिन्यामध्ये दिला नाही आणि सैतानाने एक प्रकारचं ते त्यांच्याबरोबर ते एप्रिल फूल केलेले आहे. पण देवाच्या वास्तवातून मला तुम्हाला सांगतो की हा जो काही महिना आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये विजयाचा दिवस ठरलेला आहे आणि विजय साजरा करत असताना, आनंदोत्सव साजरा करत असताना थोडंसं त्या अडथळे आले, तरी पण आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की त्याने आम्हाला हताश आणि निराश त्याने आम्हाला सोडलेलं आहे. आजची जी काही आपल्यामध्ये उपस्थिती आहे ती खूप कमी उपस्थिती आहे, कारण पुष्कळशा लोकांना वोटी करायची, वोटी करते वोटी त्याचा अर्थ वोट आहे, मराठी इंग्लिश नाही, मराठीमध्ये वोटीचा अर्थ काय? वोटी कोणाची भरली का? वोटी भरणे काय हिंदू याच्यामध्ये आपल्याला वोटी भरली. पण लक्षात ठेवा, हा जो काही शपथ दिवस आहे, हा शपथ दिवस आनंदी दिवस, वोटी करण्याचा दिवस नाही. हा शपथ जो काही दिवस आहे तो आनंदी दिवस आहे आणि देवाने तो आशीर्वादित केलेला आहे. एक पवित्र शास्त्रातून उदाहरण तुम्हाला सांगतो की इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यात असताना परमेश्वराने त्यांना स्वर्गीय मानना दिला. सुरुवातीला परमेश्वराने सांगितलं की तुम्ही 6 दिवस तो मान्य गोळा करा, पण 7व्या दिवशी तो गोळा करू नका. पण काही बाजारांनी अविश्वास दाखवला आणि त्यांनी तो गोळा केला. आणि शेवटी काय झाले त्याच्यामध्ये ऐकले का कोणी? मान्ना गोळा केल्यानंतर त्यांनी तो साठवला आणि सकाळी त्यांना काय पाहावयास मिळालं? ऐकलं नाही कोणी? खराब झाले, त्याच्यात किडे पडले. वाचले कोणी? मेघमाच्या पुस्तकामध्ये आहे, एकाने वाचलं की 6 दिवस गोळा करायचा नाही, 6 दिवस परमेश्वराने श्रम करायचं सांगितलेलं आहे. 7व्या दिवशी वोटी करायचे नाही. पण वोटी डबल वोटी करता करता कधी तुमची वोटी रिकामी होईल सांगता येईल. काल परवा गप्पा मारता एका मुलीने असा डायलॉग मारला की बाळासाहेब, देव आला द्यायला आणि आपल्या लोकांकडं पदर नाही घ्यायला. देवाने किती आशीर्वाद तुम्हाला आणि मला देऊ केले, पण त्या आशीर्वादाचा अनुभव पुष्कळसे लोक घेत नाही. हे शपथ दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोक देवाच्या सानिध्यामध्ये येण्यापासून लांब का आहे? कारण ते पैसा, प्रतिष्ठा याच्या मागे आहे. ज्या वेळेस आम्ही देवाच्या मागे त्यावेळेस देव आमच्या मागे. पण जर आम्ही त्याच्यापासून दूर आणि दूर गेलो तर तोही आमच्यापासून दूर जाईल. कारण वचन कसं, तुम्ही माझ्याकडे याल तर मी तुमच्याकडे येईल.
प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा सन्मान करा. पुष्कळचे पालक लोक उपदेशक तुम्हाला सांगत आलेले आहे, येत आहे की तुम्ही चर्चला या, चर्चला या. पण पुष्कळचे लोक ते ऐकत नाही, पालकाचं ते ऐकत नाही. आणि परमेश्वराने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ते सांगितले की जे संदेश ते आहेत, जे उपदेशक आहेत, जे पालक आहेत, त्यांचं तुम्ही ऐका, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हा. आजच्या ह्या प्रसंगी जे दोन कुटुंब एकत्र आलेले आहेत, जे दोन जीव एकत्र आलेले आहेत आणि त्या कुटुंबियाच्या आनंदामध्ये आपण सर्वजण सामील आहोत. आणि देव आपण या दोघा जीवांचं विशेष रीतीने सहाय्य करावं म्हणून त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेस त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी देवाचं वचन त्याच्याकडे आपण कान देऊ आणि नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 9वं वचन काय म्हणते ते वाचावं. धर्मशास्त्र कामी पडू नये म्हणून जो आपलं काम ठेवतो त्याची प्रार्थना देखील नीट आणावी आहे. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील नीट आणावी आहे. आणि म्हणून आपल्या कानी धर्मशास्त्र पडत असतात, आपले कान बंद करून आपल्या सर्वांचं हेमलाल आयुष्य आणि आपल्या सर्वांसाठी देवाचे वचन काय आहे ते आपल्याला कान देऊन ते आपण ऐकूया. आणि सपाटे ते आपल्याला 15 मिनिटं ते देवाच्या वचनातून ते आपल्याला सांगतील. धन्यवाद. प्रभूला धन्यवाद. परमेश्वराची वचनाची सेवा करण्याची संधी दिली. आपण आपल्या जागेवर उभ्या राहूया आणि प्रार्थनेला जाऊया. 2 मिनिटं आपण वचनासाठी प्रार्थना करूया. सर्वजण आपल्या डोळे मिटले आणि प्रार्थनेला जाऊया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वराचा किंवा जीसस. प्रत्येकजण आपल्या कानाला हात लावून की देवा माझे कान हे वचन ऐकण्यासाठी माझे कान आणि आत्ताच आपण वचन वाचलं नीती 28:9 धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपलं कान बंद करतो त्याची प्रार्थना नीट आणि ते धर्मशास्त्र जे देवाचं वचन आहे ते आपल्या कानी पडावं यासाठी आपल्या कानाला हात ठेवून प्रार्थना करा की देवा माझ्या आत्मिक कान हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. प्रत्येकाच्या आत्मिक कान आत्मिक मन उघड, अंतकरण उघड. जे ते वचन तुझ्याकडे येणारं परमेश्वरा ते वचन ऐकण्यासाठी ते समजण्यासाठी आणि त्यांचं वचनाद्वारे त्यांच्या जीवनात आशीर्वाद मोकळे होण्यासाठी तू प्रत्येकाच्या कानाला मनाला घ्या स्पर्श मुख माझ्या असू दे, शब्द असू दे. मी माझा उणेपणा दोष आपला अशक्तपणा सर्व तुझ्या मुख माझ्या असू दे. प्रत्येक शब्द तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या गर्वाप्रमाणे आणि विशेषतः जे नवदाम्पत्य आमच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी इथं असलेल्या प्रत्येक भाव बहिणीसाठी आशीर्वादाचा ही सर्व प्रार्थना विनंती नाशवण्याच्या गोड पवित्र केली म्हणून ऐकून मान्यता द्या.